हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सुरसकंदाची भाजी आज रेसिपी दाखवणार आहोत। सुरसकंदाची भाजी आपले शेतामधले ट्रॅव्हलचे असे बाहेरचे किंवा शिवम सर्वज्ञच्या स्कूलमधले व्हिडिओ राहतात। तुमच्या सपोर्टची गरज आहे। चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। तर आपल्या रेसिपीचा चॅनलवर व्हिडिओ आलेला नसल्याने आपण आज रेसिपी टाकत आहोत। हे सुरसकंदाचा गड्डा आहे। विदर्भ स्पेशल भाजी आहे। विदर्भामध्ये खूप जास्त प्रमाणात ही भाजी केली जाते। या भाजीची हे मस्त अशी कटई करणं चालू आहे। पूर्ण वरची साल काढून घ्यायची आहे। साल काढल्यानंतरच या भाजीची आपल्याला व्यवस्थित कट करता येईल। हे आपण वरची साल काढून घेतलेली आहे। अशा हाताला आपण थोडंसं मीठ आणि तेल लावून घेतलेलं आहे। मस्तपैकी अशा छोटे छोटे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। याच्या काप तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, लहान मोठी। जशी तुम्हाला हे काप आवडते तशा पद्धतीने तुम्ही हे काप करू शकता। पण हाताला तेल आणि मीठ लावा, कारण की सरसर व्हायची शक्यता असते। त्याच्यासाठी तुम्ही हाताला तेल मीठ लावून घ्यायचं आणि मगच या सुरसकंदाच्या काप करून घ्यायच्या। यूट्यूब फॅमिली, तुमच्या सपोर्टची गरज आहे। तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आपल्या राणी दैफळे ब्लॉगमध्ये। तुम्हाला शेतातले, बाहेरचे, देवदर्शनाला गेलेले किंवा समजा शिवम सर्वज्ञच्या स्कूलमधले व्हिडिओ असे नवनवीन पाहायला भेटतील। रेसिपी हे अशा पद्धतीत आपण काप करून पूर्ण सुरसकंदाच्या घेतलेले आहेत। आपण पाणी गरम करायला आधीच ठेवलेलं होतं हे काप करताना। आता उकळत्या पाण्यात सुरसकंद टाकून घेऊ। हे आपण उकळत्या पाण्यामध्ये सुरसकंद टाकून घेतलेला आहे। 4-5 सेकंद मस्तपैकी बॉईल करून घेऊत। आता आपण हे मस्तपैकी 4-5 सेकंद झालेले आहेत। आता आपण हे सुरसकंद काढून घेऊत आणि उकळी पण खूप छानपैकी आलेली आहे। आता आपण हे सुरसकंद काढून घेऊ। हे मस्तपैकी आपण हे सुरसकंदाच्या उकळलेल्या फोडी काढून घेतलेल्या आहेत। आता आपण फोडणीसाठी तयारी करू। हे आपण फोडणीसाठी लाल तिखट घेतलेला आहे, श्रद्धा मसाला घेतलेला आहे, हळदी पावडर, खोबरं वाटून घेतलेलं आहे, लसूण वाटून, हे फुटाण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आपण, आणि जिरे घेतलेले आहेत। मस्तपैकी आता आपण तडका देऊन घेऊ। हे तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे। जिरे झाले की लसूण टाकून घेऊ।
लसूण झालं की फुटाण्याचं डाळवर खोबरं टाकून घेऊ, ते मिक्स करून घेऊत. मग हे मिक्स झालं की लाल तिखट, हळदी पावडर, सर्व मसाले टाकून हे एकदा मिक्स करून घेऊत. आता आपण सुरसकंद उखडलेल्या फोडी टाकून घ्यायच्या. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ झाल्यानंतर आता गरम पाणी आपण टाकून घेऊ. मस्तपैकी गरम पाणी टाकल्यानं उकळी काढायची काही जास्त गरज पडत नाही. फक्त आता आपण 2-3 सेकंद मस्त भाजी एकदा उकळी फुटू देऊ. हे पहा मस्तपैकी आपली भाजी शिजलेली आहे सुरसकंदाची. आता आपण हे काढून घेऊ. हे पहा मस्तपैकी आपली ही सुरसकंदाची भाजी तयार झालेली आहे. पहिल्यांदाच आपल्या ब्लॉगमध्ये रेसिपीची ब्लॉग येत आहे. तुम्ही हे ब्लॉग पूर्ण पहा. तुम्हाला कशी भाजी वाटली, कशी नाही ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.